काय झालंय दादा, का बोलवलेस? तुम्हा सगळ्यांशीच मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय. आजपासून, अगदी आत्तापासून दादाशी सगळ्यांनी चांगलं वागायचं. गेले काही दिवस आपण सगळेच दादाशी त्याला वाळीत टाकल्यासारखं वागतोय आणि जे अतिशय चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. काका तू बोलतोयस? हो, मी बोलतोय कारण मी दादाला माफ केलंय. त्यामुळे तुम्ही दादाला माफ करावं, त्याच्याशी नीट बोलावं असं मला वाटतंय. काकाजी सॉरी, पण फाल्गुनी, मला वाटतं या विषयावर आपलं बोलणं झालंय. मला असं वाटतं की तू आमच्या भावना समजून घ्यायला हव्या. तू त्यांना माफ करू शकतोस, आम्ही नाही. तू घरातून निघून गेल्यानंतर मी जे काय भोगले ना ते फक्त आणि फक्त या माणसामुळे, आणि ते मी या जन्मात तरी विसरू शकणार नाही. आता किती वेळा समजावून सांगितल्यानंतर तुला कळणार आहे? केदार, आता थोड्या वेळापूर्वी बोललो ना आपण, आणि सांगितलं ना मी तुला की तुला माझं ऐकायचं नसेल, दादाशी नीट बोलायचं नसेल तर मी घर सोडून जाईन. काका प्लीज, तू हे घर सोडून जायचं वगैरे बोलू नकोस प्लीज. दादा तू कुठेही जायचं नाहीस. नाही ना? मग माझं ऐका, मी सांगतोय ते ऐका. यापुढे सगळ्यांनी सगळं विसरून दादाशी नीट वागायचं. अरे मी काय सांगतोय ते समजून घ्या ना रे. या घरात गुण्या गोविंदाने राहू ना, एकमेकांची नातं आहे ना आपलं रक्ताचं. काका पण त्यांनी सुद्धा तसंच वागायला हवं ना. झालं ना? अजून किती काळ आपण तेच 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 बोलत राहणार आहोत? किती काळ तेच तेच उगाळत राहायचंय? पुढे जायचंच नाहीये का? अरे नातं म्हटलं की ऍडजस्टमेंट्स आल्या, कॉम्प्रोमाइजेस आली, नाही का? काका मला खरंच विश्वास बसत नाही की तू हे सगळं बोलतोयस. कोणाला माफ करायचं? या माणसाला? अरे हा तुझ्यासोबत काय वागलाय तुला माहितीये ना? अहो माहितीये ना, पण तेच विसरलो ना मी. माफ केलंय ना त्याला. केदार, तू हे कोणाच्या दबावाखाली बोलत नाहीयेस ना? मला पण तेच वाटतंय. तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करते का? नक्की झालंय काय? काहीही झालेलं नाहीये. तुम्हाला तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. मी फक्त आपल्या घराच्या भल्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी हे बोलतोय. प्लीज समजून घ्या. अरे दादा माझ्याशी काय वागलाय हे तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, पण आपलं घर एकत्र राहावं, जोडलेलं राहावं यासाठी ती नेत्र प्रयत्न करते, ते कोणाला दिसत नाहीये. नेत्रा, कोणाला काय वाटायचं ते वाटो. हे घर एकत्र राहावं, जोडलेलं राहावं यासाठी जे काही प्रयत्न करतेस ना ते यशस्वी व्हावेत अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. दादा, तुलाही माझी एक विनंती आहे. आम्ही सगळेच तुझ्याशी खूप वाईट वागलो, पण मोठ्या मनाने तू ते माफ करावंस. काका, तू हे सगळं इनिशिएट करतोयस हे खरंच खूप चांगलं आहे. अरे पण आता पण नाही आणि भेट नाही. आता सगळं व्यवस्थित करूया, एकमेकांशी नीट वागूया. आजपासून नव्हे, आत्तापासून सगळ्यांनी दादाशी नीट वागायचं. दिस इज फायनल. केतकी, फाल्गुनी, तेजस, तुम्हालाही मी सांगतोय, तुम्ही झालं गेलं विसरून जा, दादाला माफ करा
आणि त्याच्याशी नीट वागा, नीट बोला. काका थँक्यू. नमस्कार करते. अगं सुखी हो. काका तुमचं मन खरंच खूप मोठं आहे आणि तुमच्यासारख्या माणसाचा आशीर्वाद कायम पाठीशी असावा असं मला मनापासून वाटतं. खरंच थँक्यू. त्यासाठी तुला नमस्कार करायची गरज नाही. माझे आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहेत. माझ्या मुलीसारखी आहेस ग तू. सुखी राहा. काका मी खरंच खूप नशीबवान आहोत. तुझ्यासारखा माणूस परत आमच्या आयुष्यात आला. चला छान एकत्र जेवूयात सगळे. हो. नाही पण थांबा. येतं की आज दादाला तू स्वतःच्या हाताने वाढावंस अशी माझी इच्छा आहे. हॅलो. हॅलो सर, मी मेघना बोलते. सॉरी यार तुम्हाला एवढं रात्री कॉल केला. नो इट्स ओके. तुम्ही ठीक आहात ना? तब्येत बरी आहे ना तुमची आता? आता बरं आहे. ॲक्च्युली खूपच बेटर फील करते. गुड. सर ते मी तुम्हाला सॉरी बोलायला फोन केला होता. कशासाठी? त्या शेजारच्या काकूंनी सांगितलं मला माझ्यामुळे तुमची किती धावपळ झाली, तर सॉरी. नो नो इट्स ओके. तुम्हाला राग नाही ना आला? मी तुम्हाला असं डिरेक्टली कॉल केला. सर ऑफिस स्टाफमधनं नंबर घेतला मी तुमचा. ओके. नो इश्यूज. सर मला खरंच कळत नाहीये मी तुमचे कोणत्या शब्दात आभार मानू. सर तुम्ही आज आला नसतात तर काय झालं असतं माझं. थँक्यूची खरंच काही गरज नाहीये. मी एक माणूस म्हणून ते केलं. आणि तुम्ही आमच्या कंपनीत काम करता, आमची सुद्धा काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असते. सर तरी पण थँक्यू वन्स अगेन. तुम्ही एक काम करा, पूर्ण बरं वाटलं की मगच या आता ऑफिसला. हो 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 सर थँक्यू. ओके. रीमा काय करतेस ग बाळा? काही नाही. अरे वा, चित्र काढतेस का? आणि ईशा कुठे आहे? कुठे दिसत नाहीये. ती आईच्या रूम मध्ये. का ग बाळा? ती एकटीच काय आईच्या रूम मध्ये? तुझी आई तुला जवळ घेत नाही का? घेते ना. हा पण ते असंच दाखवायला. अगं तू तिला आई म्हणतेस पण तू तिची खरी मुलगी नाहीयेस ना. म्हणून ती ईशाला जवळ घेते आणि तिचेच लाड करते. नाही, ती माझे लाड सुद्धा करते आणि मला जवळ सुद्धा घेते. हा पण ईशापेक्षा कमी ना. नाही, आज तर आई म्हणाली की मी ईशापेक्षा लाडकी आहे तिची. अगं नाही ग बाळा, त्या नेत्राने तुला असं उगाचच सांगितलंय. ईशा तिची खरी मुलगी आहे ना, म्हणून ती ईशाला जवळ घेते, तिचे जास्त लाड करते. काका आजोबा, तुम्ही खोटं बोलू नका, नाहीतर देवबाप्पा कान कापतो. माहिती आहे ना? मी खोटं बोलतोय? हो, मला माहिती आहे. माझी आई एकच आहे आणि तिचं नाव नेत्र आहे. अगं नाही ग बाळा, तू अजून लहान आहेस ना, म्हणून तुला काही कळत नाही. नाही, तीच माझी खरी आई आहे. अगं
ठीक आहे, मग मी आज दाखवतोच तुला तुझी खरी आई. कसं काय? म्हणजे तुझी खरी आई देवबाप्पाकडे गेलेली असली तरी मी तिचा फोटो तुला दाखवतो ना. कुठे आहे फोटो? हा, पण तुला तुझ्या खऱ्या आईचा फोटो बघायचा असेल तर त्यासाठी तुला माझं एक छोटंसं काम करावं लागेल. आज रात्री सगळे झोपले ना की कोणाच्याही नकळत गुपचूप नेत्राचा फोन आणून माझ्याकडे द्यायचा. मग त्यात असलेला तुझ्या खऱ्या आईचा फोटो मी तुला दाखवेन. तुला बघायचा ना तुझ्या खऱ्या आईचा फोटो, मग नेत्राचा फोन माझ्याकडे आणून दे. आणशील ना? तू पटकन फोन घेऊन ये. आपण कोणाला कळू द्यायचं नाही. पण त्यातला तुझ्या खऱ्या आईचा फोटो दाखवतो ना मी तुला. हा, मग रात्री भेटूया. माझ्या खऱ्या फोटो? तुला तुझ्या खऱ्या आईचा फोटो बघायचा असेल तर त्यासाठी नेत्राचा फोन आणून माझ्याकडे द्यायचा. मग त्यातला तुझ्या खऱ्या आईचा फोटो मी तुला दाखवतो. खरंच ही माझी आई नाही आहे का? मग माझी आई कोण होती? ती कशी दिसत असेल? आईचा फोटो बघू का एकदा? पण मग त्यासाठी काका आजोबांना मोबाईल द्यावा लागेल. हेमा, काय झालं बाळा? काय झालं? काय झालं? तू इथे का आली? रीमा, काय झालं बाळा? बरं वाटत नाहीये? तर नाहीये. सांग ना ऋषा, काय झालं? हं? मला झोप येत नाहीये. अरे बापरे, झोप येत नाहीये. काय करायचं मग आता? अशी कशी झोप येत नाहीये रीमाला? मी काय म्हणते बाबा, रीमा आई बाबांच्या कुशीत झोपली ना तर लगेच झोप येईल तिला. पण रीमा बाबाच्या कुशीत झोपणार नाही हं, असं नाही चालणार. रीमा आईच्याच कुशीत झोपणार. हो ना? हो ना? हो ना? हो ना? काम कर, रीमा तू दोघांच्या कुशीत झोप. ओके, चल या. कविता ऐकणार माझं बाळ? लाईट वेड कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं. अंधार बघून भलतच भ्यालं, दमून दमून झोपेला आलं. शेवटी एकदा घर दिसलं, वेड कोकरू खूप हसलं. डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत. डोळे मिटा. ईशाला सुद्धा इथेच घेऊन येऊ का? नाही नको, मी जाईन थोड्या वेळात.
रीमा, बाळा तुला इथे येताना कोणी पाहिलं नाही ना? शाबास. आणलास फोन? अरे वा. तुला नक्की इथे येताना कोणी पाहिलं नाहीये ना? नाही आजोबा. गुड गुड. रीमा, बाळा आज माझ्यामुळे तुला तुझ्या खऱ्या आईचा फोटो बघायला मिळणार आहे. हा, त्या नेत्रांनी तुला कधीच नसता दाखवला. तुझी खरी आई नाही आहे ना म्हणून. शाबास. दाखवा ना लवकर काका आजोबा. हो हो, शोधतोय. सापडू तर दे. दाखवा ना आजोबा लवकर. नाही नाही, शोधतोय. हा, सापडला का? नाही सापडत आहे ग तुझ्या आईचा फोटो. बहुतेक ना नेत्राने आधीच डिलीट करून टाकला असेल तुला बघायला मिळू नये म्हणून. नाही सापडत आहे. जाऊ दे, मला सापडला ना की मग मी तुला दाखवीन तुझ्या खऱ्या आईचा फोटो. घे आता हा मोबाईल घे आणि जिथे होता ना तिथे तसाच ठेव. आणि हा, तू हा फोन मला दाखवलास ते कोणालाही कळू देऊ नकोस. हा, आणि नेत्राला तर नाहीच नाही, तर ती तुला खूप ओरडेल, पट्टीने फोडून काढेल. म्हणून नको सांगू. हा बाळा, आपलं पिंकी प्रॉमिस. हा, लक्षात ठेवायचं. जा. नेत्रा, आता काय करशील ग? माझ्यावर गेम करत होतीस काय? तुझा गेम मी तुझ्यावर पलटवला बघ.